दादा आमच्याकडे खिरोडून आले. ते दादांनी मार्केटला गहू नेला होता आणि 1500 रुपये भाव मागितला होता. पण दादाला आम्ही समजून सांगितलं की भाऊ आम्ही क्लीन करायची मशीन आणली आहे, ते एक वेळेस आमच्याकडे तुम्ही गहू आणा आणि एक वेळेस क्लीन करून घेऊन जा. तर दादाची काय प्रतिक्रिया पडते आणि दादाला काय गहू मागला गावातल्या लोकांनी ते एक वेळेस बोलून घेऊ आपण दादाशी. तुमचं नाव सांगा. अंबादास रामभाऊ पाटील, हिरवड इथून आलेलो आहे. खूप छान झाले आहे क्लिनिक. तर हे दादाचं म्हणणं असं पडलं, अंबादास रामभाऊ पाटील खिरवड यांचं असं मत पडलं की बाबा मुले इथे गहू आणल्यावर एवढा क्लीन झाला ना, एवढा जबरदस्त झाला की बेगजब. तुमची काचुई असे, खडा गोटा असे एकदम क्लीन हुनसन. मित्रांनो, तुमचा गहू हा मार्केटला न विकता गावाला किंवा आजूबाजूच्या खेड्यापाड्याला विकू शकता. ते मित्रांनो की आपण जे आणि आपण स्वतः बी हे गहू विकू शकता. ते दादा बोला, तुमचं काय मत पडलं? हे आमचे खिरवडचे मित्र आहे. यांचा गहू यांनी मार्केटला नेला होता. यांनी सांगितलं की बाबा 1500 रुपये भाव मागला. यांनी शंपल आणलं होतं माझ्याकडे. यांनी शंपल आणल्यानंतर मी यांचा गहू घरून बोलवून घेतला आणि त्यांना हा असा क्लीन करून दिला. तर हा गहू त्यांना 3, 3,500, 4,000 रुपयापर्यंत मागितला आहे. की शेतकरी हा स्वतः जर त्याचा माल तयार करून जर विकला तर अधिक नफ्यामध्ये राहील असं माझं. जेवढे पण कमवतो ना त्यात मी खुश आहे, कारण की मला 2 पैशांसोबत या 2 लोकांचं प्रेम सुद्धा मिळतं. आणि